पेपर फुटीच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आलेली नीट परीक्षा आज अकोला जिल्ह्यात शांततेत आणि कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत पार पडली। जिल्ह्यातील 17 परीक्षा केंद्रावर ही परीक्षा आयोजित करण्यात आली। एकूण 6,538 विद्यार्थी परीक्षेला बसत होते। दुपारी 2 वाजता सुरू होणाऱ्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना सकाळी 11 वाजल्यापासून परीक्षा केंद्रावर प्रवेश देण्यात येत आला। प्रत्येक विद्यार्थी ओळख पटवण्यासाठी फोटो, आधार कार्ड आणि इतर आवश्यक कागदपत्रांची काटेकोर तपासणी करीत होते। तपासणीनंतरच विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात आला। परीक्षेदरम्यान कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभाग सतर्क होते। परीक्षा केंद्रांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। परीक्षा सुरक्षित आणि सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली। सध्या विद्यार्थी मोठ्या संख्येने परीक्षा केंद्रावर दाखल झाले होते। परीक्षा देण्यासाठी त्यांच्यात उत्साहाचे वातावरण दिसून आले। विद्यार्थ्यांसोबत आलेले पालक यांच्यासाठी कोणतीही व्यवस्था करण्यात आली नसल्याने पालकांनी मात्र रस्त्याच्या कडेला उभे राहून आपल्या पाल्यांची वाट बघितली।